श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ आपण गेली 5 दिवसापासून श्रवण करत आहोत. भगवंताच्या असीम कृपा प्रसादाने, साधू संतांच्या असीम कृपा प्रसादाने गेली 5 दिवस या भगवंताच्या वाङ्मय मूर्तीचा पूर्णदर्शन घडून घेत आहोत, त्याची अनुभूती घेत आहोत. आज 5व्या दिवसाचा आजचा वाक्पुष्प सद्गुरू साईनाथांच्या चरणावर समर्पित करायचं आहे. या साधूची किमय आहे, या साधूच्या कृपाशीर्वादाने या ग्रंथरूपी असणार की ज्या अमृतधारेचं रसपान तुम्हाला मला करता येत आहे. बघता बघता 5 दिवस आपल्या हातातून निघून गेले, ठरवून गेले. कधी कधी अवस्था अशी असते, सुखाचे दिवस माणसाच्या जीवनातून कधी निघून जातात कळत नाही. पण एखादा दुःखाचा क्षण असेल तर ते जाऊ शकत नाही. त्या सुखाच्या दिवसाची परिणती गेली 5 दिवसापासून 4 दिवस आपल्या हातातून निघून गेले. आज सुद्धा कथेला आपला स्पर्श आहे. उरले 2 दिवस या भगवंताच्या वाङ्मय मूर्तीचं दर्शन ग्रंथाच्या माध्यमातून आपण तुम्ही आणि आठवणी श्रवण करत आहोत. भगवान गोपाल कृष्ण कन्हैयाची कथा, जी कथा नाही तर एका जीवाची व्यथा हलवू शकते. एका जीवाची व्यथा ती हलवू शकते. ते सामर्थ्य असणार की त्या भगवान कृष्ण कन्हैयाच्या असणाऱ्याची ग्रंथामध्ये आहे. म्हणून बघता बघता आपण त्या कथेला स्पर्श करत असताना अनंत रूपामध्ये कालिकाने अनुभूती घेतली. हा अनुभव फार महत्वाचा असतो, सगळ्यात फार महत्वाचा. सकाळपासून कधी कधी आम्ही इकडे तिकडे विचार करतो, आम्हाला कृष्ण करण्यासाठी कोणतरी पाहिजे. याची अनुभूती त्याला मी घेतली, बाबा कृष्ण चला आम्ही स्वतः तुमच्यासाठी यायला पाहिजे. ती अनुभूती जीवनाची आपली जीवन बदलू शकतो. कधी कधी खाली घेता आली पाहिजे. खाली बसा. त्या भगवंताची अनुभूती, त्या साधूची अनुभूती घेता आली पाहिजे, त्या संतांची अनुभूती घेता आली पाहिजे. जोपर्यंत अनुभूती चालत असते ते जीवनाला परम सामर्थ्य असणारे जीवनाला प्राप्त होते. भगवंताच्या चरित्रामधून, भगवंताच्या वाङ्मयामधून ती अवस्था आम्ही खरंच जे प्रगत, ती अवस्था आम्ही प्राप्त करून त्या अवस्थेला गेलो पाहिजे. म्हणून त्या अवस्थेला जाण्याच्या अगोदर, कथेला प्रवेश करण्याच्या अगोदर एकदा गोड भजन घेऊया आणि कथेला स्पर्श करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
वासुदेव गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव 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 गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे भगवंताच्या संकल्पा प्रसाद आहे. आपण जरा श्रीकृष्ण कन्हैयाचा सर्व चिंतन भगवंताच्या लीलेचा जे वर्णन करणार आहोत. काल आम्ही एक अनुभूती बघितली. काल भगवान ब्रह्मांडाच्या नायकाचे प्रगतीकरण आम्ही बघितले. देव प्रगट झाले. 8 वर्षाची मूर्ती वसुदेव देवकीच्या समोर उभी आहे आणि आईचं हृदय मात्र पांघरलेलं आहे. आईने सांगितलं, भगवंता एवढ्या छोट्यातलं छोटे लेकरं सहज त्या राक्षसानं मारले. आज 8 वर्षाची मूर्ती उभी आहे. का 8 वर्षाची मूर्ती उभी असेल? काय कारण असेल? 8 वर्षाची का कारण असं आहे, अष्टभोग भोगली मती नाहीचा. भगवंताचा 8वा अवतार. 8 वर्षाची मूर्त आई पुढे उभी आणि आई जेव्हा ही त्या बाळाला सांगते की बाबा रे, एवढं विशाल तो तुझं रूप 8 वर्षाचं आम्ही जोपासतो कुठं पाहिजे. आईला बोलून उत्तर द्यावं. आईला सांगावं, आई ग, जर कदाचित हा राक्षसाच्या हातून माझं मरण नको असं वाटत असेल किंवा तुला वाटत असेल की लहानाचं मोठं बी झालं पाहिजे, मग काय केलं पाहिजे? काही नाही. मला इथं राहायचं नाही. थोडंसं अलीकडे बोलू आणि मला ते पुढे जायचं. ज्या आईचे लेकरं 6 लेकरं आपल्या डोळ्याच्या समोर मारले गेले. वाक्य ऐकताय? 6 बाळ आपले जे जन्माला आलेल्या दिवशी मारले गेले. 6ला 6 लेकरं मारले गेले. 7वा गर्भ नाही सरला. ठीक आहे. 8वा अवताराला आलाय, तो प्रगट झाला, तरी ते म्हणते तुमच्याविषयी मला राहायचं नाही. वाक्य कळतं? आता पुढे जाऊन सांगतो, फार महत्वाचं. कारण देव कदाचित तुमच्या घरी येईल पण थांबत नाही. वाक्य बोलू परत. कदाचित संपत्ती घरापर्यंत येईल पण थांबू शकत नाही. थांबण्यासाठी काय लागतं? ऐका, फार महत्वाचं. देव कुठेही जातो म्हणणार नाही. देव तिथंच जातो. कुणाकडे? भगवंतांनी सांगितलं, आई मला इथं राहायचं नाही, मला जायचं कुठं? नंदाच्या घरी. मला कुठं जायचं आता? नंदाच्या घरी. का? कोण नंदराजा? ज्या भगवंत अवताराला आले पहिल्याच दिवशी जन्म झाल्याबरोबर त्यांनी सांगावं की मला इथं राहायचं नाही, मला नंदाच्या घरी जायचंय. कारण आहे का? फार महत्वाचं. काय कारण आहे? जर नंदाच्या घरी जायचं असेल, काय कारण असेल सांगू? नंद या शब्दाचा अर्थ आहे आनंद. वाक्य बोलू. जो माणूस दुसऱ्याला आनंद देतो, देव त्याच्या घरी जातो.
आपल्याकडून एखाद्याला सुख दिलं जातं बघा, एखाद्याला आपल्याकडून आनंद दिला जातो, देव धावून त्याच्या घरापर्यंत जातो. वाक्य सांगतो परत, आनंद या शब्दाचा अर्थ आहे आनंद. जी यशोदा आहे, यशोदा या शब्दाचा अर्थ आहे यश देते. कोणी जा तुम्हाला यश प्रदान करून देतो. सांगू, जिथं आनंद आहे, जिथं यश आहे, देव तिथं जायला तयार आहे. ऐका बघा. आणि भगवंत असणार की राजा नंदाच्या घरी भगवंताला आणलं आणि खुशीच असणारं एक लेकरू त्या वसुदेवन असणार की आपल्या टोपलीत ठेवून निघून गेले. आई ऐका ना, सकाळच्या वेळेला काल आम्ही त्याची अनुभूती घेतली, फक्त मला प्रयास करून पुढे जायचं नाही का. ऐकलं, कानावर शब्द पडले, मुलगा आहे मुलगी आहे, बघितलं नाही कोण आहे ते, कानावर फक्त शब्द पडले. नंदराजाच्या बहिणीच्या कानावर शब्द पडले, सगळ्याला सांगितलं तिने नाही का, एकाच जणीला सांगितलं, एका गावातल्या एका स्त्रीला सांगितलं बघा फक्त. कुणी? नंदाच्या बहिणीनं, सुनंदानं. बाई ग, नंदाच्या घरी गोड बाळक जन्माला आले आणि एवढं सुंदर आहे, बघितलं नाही, बघितलं नाही, वर्णन करून सांगितलं, एवढं सुंदर आहे आणि एवढं गोड बाळक जन्माला आलं. बाकी बोलू आता परत. हे कानावर शब्द सांगितला, एका जणीला सांगितला, गावभर खबर झाली बघा. काय नेटवर्क मोठं असतं माहित नाही, 5G 4G सगळं फेल पडत होतं. एकच जण या सांगितलं. सांगण्याची पद्धत लई गोड असतं बघा तुम्ही नाही का. जवळ बोलवावं, सांगावं, काय तुला म्हणून सांगते, हे कधीच कोणाला सांगू नको. अर्ध्या तासात गावभर झालं म्हणून समजायचं. सांगताना प्रत्येकीला तेच सांगायचं, तुला म्हणून सांगते बाई, नाहीतर हे तर मी कधी कोणाला सांगितलंच नसतं, तुला म्हणून सांगते बस. आणि बघता सगळी बातमी गावभर झाली बघा. ऐका, सर्वत्र आनंद झाला आई. आणि हा बाळ कृष्ण नंदराजाच्या घरी अवतार झालाय, बाळ जन्माला आले. गावाला काय पडलं एवढं? पण गावाला कधी आनंद होत नाही. तुम्ही ज्या दिवशी गावाला आनंद वाटतोय नाही, तेव्हा गावाला तुमच्या इथं झालेला आनंद होतो. राजा नंदाच्या घरी पुत्र जन्माला आला ही बातमी लागली करा, आणि बातमी लागल्याबरोबर सगळी गोपी असणारे की भगवंताला बघण्यासाठी निघायला लागल्या. प्रत्येकाला वाटत होतं की आज भगवंताचं मला दर्शन झालं पाहिजे, माझ्या कन्हैयाचं मला दर्शन झालं पाहिजे. काय भाग्य. राजा घरी आनंद झाला, राजा घरी आनंद झाला, कृष्ण जन्मला, कृष्ण जन्मला, कृष्ण
आणि बघता बघता ही बातमी सर्वत्र गावभर पसरली गेला. आई ऐका, फार महत्वाचं आहे. गावात ज्यांच्या कानावर ही बातमी पडली, सर्व गोपी असणार की भगवंताचं दर्शन करण्यासाठी निघाल्या. आई, जोही दर्शनाला येतोय गडा, गोप असेल, गोपी असेल, सर्वांना जो कोणी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी बघण्यासाठी आलं त्याला रिकाम्या हाताने कधी पाठवलं नाही. राजा नंदाने हातात जे काही यायचं त्या हातामधलं दान असणार ते द्यायचं. सांगू, कुणाला गाय दान द्यायची मी सांगणार आहे पुढे जाऊन. मी पहिल्याही दिवशी गायचं महत्त्व सांगितलंय. आज उद्या नक्कीच तुम्हाला परत त्याबद्दल मला काही बोलायचं. राजा नंदाने आनंद असणार की कोणी आलं ना पाहायला की हातामध्ये आलेले एखादी गायदान द्यायचं, एखाद्याला भूदान द्यायचं. जो आनंद आहे गडा त्या आनंदामध्ये असणार की दिव्यन झालाय. आणि बघता बघता सगळी मंडळी, सगळी गोपिका असणार की राजा नंदाच्या घरी भगवंताचं दर्शन घ्यायला येऊ लागली. आणि एवढ्यामध्ये ही बातमी सर्वत्र देवदिकाला कळा लागली. आई ऐका ना, काही गोपी आहेत त्या भगवंताच्या दर्शनासाठी निघाल्या. काही सासू आहेत, काही सुना आहेत, काही लेकी आहेत, काही स्वतंत्र आहेत, काही परतंत्रामध्ये आहेत. त्या सगळ्या असणार की त्या भगवंताच्या दर्शनासाठी निघाल्या. आणि ही बातमी हीच बातमी देवदिकांना सुद्धा लागली. बाबा रे, अनंत ब्रह्मांडाच्या मालकांना असणार की काय आज प्रगट झालाय, त्याचं दर्शन घ्यायचंय. आणि तेवढ्यामध्ये ही बातमी भगवान भोलेनाथांना लागली. देवाजी देव महादेवांना ही बातमी लागली. आणि भगवान भोलेनाथ त्या लेकराला बघण्यासाठी, ब्रह्मांडाच्या मालकाला बघण्यासाठी निघालेत. आणि निघाल्याबरोबर असणार की माँ पार्वतीनं भगवान भोलेनाथाचा हात पकडला. कुठं निघालेत तुम्ही? भगवान भोलेनाथांनी सांगितलं, काय सांगू म्हणले, अगं या शिवाने त्या जीवाची आज भेट घेतली पाहिजे ना, त्याची भेट मला घ्यायची, मला जायचंय त्यांच्या भेटीसाठी. ऐका, माँ पार्वती म्हणली, येण्यासारखं करू नका. अहो, काल ते जन्माला आलेले लेकरू तुमचं हे अवस्था अशी बघेल, तुमचं रूप असं बघेल तर माझं लेकरू नक्की घाबरेल. या अवस्थेमध्ये तुम्हाला जाता येणार नाही. मग गळ्यामध्ये तुमच्या बघा एवढा मोठा साप टांगलेला, नाही का, डोक्यावर एवढा चंद्र, अंगाला असणार की ते भस्म लावलेलं सगळं, एवढं विद्रूप जर रूप माझ्या लेकरानं बघितलं तर कदाचित लेकरू माझं घाबरेल गडा, तुम्हाला जाता येणार नाही. आई, माँ पार्वतीनं भगवान भोलेनाथाचा हात पकडला आणि सांगितलं तुम्हाला जाता येणार नाही. मग भगवान भोलेनाथाने सांगितलं मला तर गेलंच पाहिजे. वाक्य बोलू, कारण नदीचा प्रवाह आहे गडा, नक्कीच तिनं समुद्राला गेली पाहिजे. गंगेचा प्रवाह आहे, समुद्राला गेली पाहिजे. जीवाचा प्रवाह आहे, नक्कीच असं की शिवतत्वाला गेलं पाहिजे. प्रवाह सुटता कामा नये. माणसाचा प्रवाह लवकर सुटतो, प्रवाह सुटता कामा नये. बघा तुम्ही, एखाद्या वेळी भक्ती तत्वामध्ये आम्ही प्रविष्ट आलोय आम्ही भक्ती तत्वामध्ये, सोडायचं नाही कधी धीर. कितीही संकट असू द्या, धीर सोडायचं नाही. बघा ना तुम्ही, तुम्हाला सांगू, एखादा डबका असेल, एखादी नाली असेल गडा, वाहत असेल, कोणीच लक्ष देत नाही तिच्याकडे. बघतं का नालीकडे? कोणी बघत नाही. पुढे जाऊन सांगू, एखादी नाली असेल, गावाच्या शेजारी वाहणारी नाली असेल, कोणी बघत नाही. पण सांगतो, एखाद्या वेळी त्याच नालीनं आपला प्रवाह सोडला नाही गडा, थांबली नाही ती नाली. बघता बघता तिचा प्रवाह एखाद्या ओढ्यामध्ये तिनं प्रवेश करावा. आई, ओढ्यामध्ये प्रवेश केलेल्या त्याच नालीनं कदाचित एखाद्या गंगेला असणार की तिचा प्रवेश व्हावा. आणि त्याच नालीनं एक ना एक दिवस गंगेच्या रूपात प्रवेश करून समुद्राला प्राप्ती व्हावी. वाक्य सांगू, कितीही तुम्ही याच्यात असू द्या, त्यापर्यंत एकदा तुमचा प्रवाह थांबला नाही, तो आम्हाला नक्की भेटल्याशिवाय राहू शकत नाही. फक्त प्रवाह थांबू नका, बस. अवस्था आमच्याकडे कोण बघेल माहित नाही, कोणी लक्ष दिलं माहित नाही, बघायचं नाही. पण प्रवाह सोडायचा नाही गडा. प्रवाह सुटला, सगळं गेलं माणसाचं. नाही, अजिबात नाही. कोणी बघेल यासाठीही भक्ती नाही, नाही का. साधं कोणी जर एखादं आलं ना तर आमच्याकडे लई आहे. एक वाक्य बोलू, आमच्यात जास्त आहे. इतर धर्माकडे आम्ही बघितलं ना तर आम्हाला लक्षात येईल हे आमच्याकडे नाही. बघा तुम्ही, एखाद्याला साधी माळ घालू द्या, लोक त्याला 2 दिवसात नाव ठेवतात. बघा, झाला माळकरी. आणि एक वाक्य आहे त्याच्यासाठी पण,
करून सवरून भागला आणि आता देवपूजेला लागला, बरोबर ना? हा, साधं एक दिवस जरी त्याने प्रवेश केला, लोक नाव ठेवतात. मग एखाद्याने बघा तुम्ही, एखाद्या लेकरांनी धोतर घालू द्या, एखाद्या लेकरांनी टोपी घालू द्या, त्याला प्रोत्साहन देणार नाहीत आपल्यामध्ये, त्याला चिडवतील, काय धोतर घातले, पडशील कुठं तरी. इतर समाजाकडे कधीतरी एखाद्या धर्माकडे इतर बघा तुम्ही, 5 वर्षाचं लेकरू राहू द्या, 2 वर्षाचं लेकरू राहू द्या, बघा तुम्ही इस्लाम धर्माकडे कधीतरी चिडवल्या जात नाही, त्याला शिकवल्या जाते टोपी कशी घालायची, त्याला शिकवल्या जातं तुला पोशाख कसा घालायचे आणि तुला भक्ती तत्वापर्यंत कसं जायचे. पण आमच्यात फार आहे, आई चला ना पुढं, ओघ माणसांनी थांबवलं नाही पाहिजे. भगवान भोलेनाथांचा हात असताना मी पकडला, महापार्वतीने सांगितलं, भगवंता कुठं निघाला, ज्याला बघायला तुम्हाला जायचंय, अवस्था तुमची जर बघलं ना तर लेकरू कदाचित ते घाबरेल, करा दचकेल लेकरू माझं, मग तुम्हाला या अवस्थेत जाता येणार नाही. आई ऐका, भगवान भोलेनाथांनी सांगितलं मी तर जाणार आहे, कदाचित मला वेश जरी बदलावा लागला तरी चालेल. वाक्य बोलू, भगवान भोलेनाथांनी जगाच्या पाठीवर पहिला वेश बदलला असेल तर ते भागवतात त्याचं वर्णन आले. ज्याचं दर्शन घ्यायचे त्याच्यासाठी मला वेश बदलावा जरी लागला तरी चालतं. बघा आई म्हणली, मा पार्वती म्हणली, येड्यासारखं करू नका, लग्नात तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं पितांबर घाला, घातलं नाही तुम्ही, आणि आज ज्याचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही निघाला आणि त्याच्यासाठी वेश बदलणारा, हो नक्की. आई ऐका ना, भगवान भोलेनाथांनी असणार की आपल्या अंगावर साडी परिधान केली, गोपीच्या रूपात माझे भगवंत आले आणि भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आले, याच्यापेक्षा काय पाहिजे. भगवान भोलेनाथांनी आजही तुम्ही वृंदावनामध्ये गेला, आजही तुम्ही वृंदावनात गेला तर वृंदावनामध्ये एक गोपेश्वराचं मंदिर आहे, भगवान भोलेनाथांचं गोपेश्वराचं मंदिर आहे. आजही त्या गोपेश्वराला साडी चढवले जाते. ऐकताय? भगवान भोलेनाथ गोपी रूपामध्ये आले. सांगेल तुम्हाला कदाचित उद्याच्या प्रसंगामध्ये कोणाला गोपी रूपात यावं लागतं. भगवान भोलेनाथांनी आपला वेश बदलला गडा आणि भगवान भोलेनाथ ब्रह्मांडाच्या मालकाचं दर्शन घेण्यासाठी गोपी रूपामध्ये निघालेत. आणि आई ऐका, आणि तेवढ्यामध्ये भगवान भोलेनाथांनी प्रवेश केला यशोदेच्या दारावर, आवाज दिला, यशोदे. यशोदेला एवढा आवाज जरी आला ना तर हातात काहीतरी पत्र घ्यायचे, बाहेर यायची. कोण आलाय ना त्याला दान दिलंच पाहिजे, रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. नावच तसं यशोदा, यश प्रधान झाला पाहिजे, यश दिलं पाहिजे. नावही तसं आहे, नंद, नाही का? हे सगळं चाललं ना तर मला एकदा नावामध्ये काल मी थोडस चिंतन करत बसतो, मला लक्षात आलं. काल मी सकाळी एक 5 मिनिटं त्यावर चिंतनच केलं, बाबा असं का असेल, आणि प्रत्येकाच्या नावात हे तत्व असतं का? यशोदा ही रिकाम्या हाताने कधी बाहेर येत नाही, आवाज दिल्यावर. हातात पात्र आहे, रिकाम्या हाताने नाही. आलेल्या याचिकाला काहीतरी दिलं पाहिजे. राजा नंद आहे, जो आनंद प्रदान करतो, बाहेर येताना कुणाला तरी आनंद देतो. आणि मला काल एक विशेष रूपांतर वाटलं हे चिंतन करताना, की बाबा रे, ज्यांच्या सानिध्यामधून हे सगळा सोहळा चालतो ना, त्यांच्याही नामात कधीतरी विशेषता आहे गडा, नाही का? काय विशेषता आहे? नाव किती बघा तुम्ही. जो नंद आहे आनंद देतो, जे यशोदा आहे यश प्रदान करतो, आणि हा सोहळा सगळा चालवतो गडा, त्यांचं नाव काय? जगन्नाथ. कोण जगन्नाथ? संतांच्या वाक्यात सांगू, माय जगन्नाथ आणि बापही जगन्नाथ. संतांचा अवतार, संतांचा साधूचा अवतार दाखवायचं नाही कोणाला, अजिबात नाही. एखादं वस्त्र परिधान नाही, अजिबात धोतर अजिबात नाही, पण सेवा मनोभावे झाली पाहिजे. मला सकाळी फोन केला सावकारांनी, सावकार म्हणले 10 वर्ष झालं कृष्णमूर्ती आपण स्थापन करू, आज नाही, आज अभिषेक करायचा तुमच्या हाताने. मी म्हणलं आहेच, इथंच आहे. काय वर्णन करावं मला सांगा ना. जे देता येतं ना आई, जे देता येतं ना, देत ना, देत चाललं. आणि हे सगळ्यात महत्वाचं, देणं सगळ्याला जमलं पाहिजे. काही जणांना देणं जमत नाही, देणं जमत, आणि देणाऱ्याचं जमत नाही, विशेष आहे.
बाकी कळतं माझं. देणाऱ्याला नक्कीच घेणाऱ्याचं जमतच नाही. त्याला जो देणार आहे ना त्याला घेणाऱ्याचं अजिबात जमत नाही. त्याच्या पोटात दुखत गड. चला पुढे. आई भगवान भोलेनाथांनी असं की आपल्या अंगावर वस्त्र परिधान केले. मा यशोदेच्या दारामध्ये भगवंताच्या भेटीसाठी आले. माझ्याकडे बघा गडा. आणि भगवंताच्या भेटीसाठी आल्याबरोबर भगवंताला दारात विशेष आहे. भगवंताच्या दारावर देवाची देव महादेव उभा आहे. उंबरवट्यावर आई उभा आहे. आणि उंबरवट्याच्या आतमध्ये पाळण्यामध्ये भगवंत आहे. ऐकताय? पाळण्यामध्ये भगवंत आहे. उंबरवट्यावर आई आहे. आई हे मायेचं तत्व आहे. आई हे मायेचं तत्व आहे. भगवान भोलेनाथ देवाची देव उंबरवट्याच्या बाहेर उभा आहे. भगवंताला वाटतं की माझी भेट झाली पाहिजे. इकडून हे पाळण्यातून रडायला लागलं. भेट झाली पाहिजे गडा. आणि बाहेर उभा आहे जो भगवान देवाची देव महादेव बाहेर उभा आहे. त्यांना सुद्धा असं वाटतं की माझी भेट झाली पाहिजे गडा. वा सांगू तरीही भेट होत नाही का? मध्ये उंबरवट्यावर आई उभा आहे. माया तत्व उभा आहे. जोपर्यंत माया उभा बाजूला होणार नाही तोपर्यंत दोघांची भेट नाही. वाक्य कळतं? दोघांची भेट व्हावी वाटत असेल तर माया तत्व अगोदर बाजूला झालं पाहिजे. मा यशोदेला दारावर बघितलं आणि भगवान भोलेनाथांनी सांगितलं आई आम्हाला एक ग्लास पाणी मिळणार आहे. आणि तेवढ्यामध्ये मा यशोदा उंबरवट्याच्या बाजूला झाली आणि भगवंतांनी आपल्या परब्रह्म रूपाचं दर्शन घेतलं. गडा काय आनंद असेल. हृदयाला हृदय लावलंय. काय परमानंद असेल. या देवाची देव महादेवानी या ब्रह्मांड नायकाचं दर्शन घेतलंय. हृदयाला लावलं. तो आनंद आनंद आहे गडा. आणि भगवंत जीव शिव एक कार्याचं तत्व त्या ठिकाणी परिधान झालं. दोघांची भेट झाली. काय प्रमानंद झाला असेल. भगवान शिवांच्या डोळ्यामध्ये पाणी टपटपलं गडा. लक्षात आलं मा पार्वतीनं ती अवस्था बघितली. प्रभो एवढ्यासाठी तुम्ही सर्वस्व त्याग केला इथं आलात गडा. वा तुमची भक्ती वा तुमचं असणारं कर्तृत्व काय असेल गडा. भगवान भोलेनाथाकडून आम्ही शिकलं पाहिजे. या देवाच्या दर्शनासाठी सर्वस्व त्यागता आलं पाहिजे. उभं नाही सदासजी कोणी म्हणत नाही त्यांना भोळा महादेव नाही का? कोण म्हणतात? तुमच्याकडे म्हणतात की नाही? शहरात कसं आहे मला माहित नाही. खेड्यात म्हणतात हे आमचं लईच भोळा आहे म्हणतात. किती भोळा आहे सांगू? हे एवढं भोळा आहे आमचं. मी चर्चा ऐकली होती. माहित नाही एक दोघीची चर्चा ऐकली होती. काय सांगू माय हे आमचं तर एवढं भोळा आहे सारखं आपल्या माहितीच आहे किती. भगवान भोलेनाथांना ह्यालाही बोळं म्हणलं जातं त्यालाही बोळं म्हणलं जातं नाही. कधी बोळं म्हणलं जातं सांगू? थोडं धावत्या उगाच सांगतो पुढे जातो. चला भगवान भोलेनाथांनाही भोळं म्हणलं जातं. म्हणतं ना शिव भोळा चक्रवर्ती नाही का? आहे ना भोळा? हो ठीक आहे. येईला भोळं त्यालाही भोळं म्हणता तुम्ही. त्या देवाची देव महादेवांनाही भोळं म्हणता. तर ठीक आहे येईला भोळं म्हणण्यासाठी काय केलं तुम्ही? बोला बोला. मला थोडस ओघ घेऊन पुढे जायचं. यांना भोळं म्हणण्यासाठी काय करावं लागलं तुम्हाला? ऐकायचंय? ऐका ना. यांना भोळं म्हणण्यासाठी अगोदर आपली आई सोडावी लागली. यांना भोळं म्हणण्यासाठी अगोदर आपल्याला बाप सोडावा लागला. यांना भोळं म्हणण्यासाठी आपलं सुखाचं घर आनंदाचं असणारं की आपलं माहेर सोडावं लागलं. बोलू आपलं कौल गोत्र सोडावं लागलं. बोलू आपलं नावही सोडावं लागलं. याही पलीकडे आपलं गाव सोडावं लागलं. आपलं असणारं की जिल्हा सोडावा लागला. एवढंच नाही ज्याच्यासाठी तुम्ही हे सगळं सोडले त्याच्याच नावाचं कुंकू त्याच्याच नावाचे जोडवे पाया त्याच्याच नावाच्या पायामध्ये पैंजण गळा हे सगळं त्याच्या नावाचं केलं तेव्हा तुम्हाला म्हणता आलं हे आमचं भोळं आहे. एवढा त्याग जीवनात आला तेव्हा भोळं म्हणता आलं. चला पुढे गडा. भगवान भोलेनाथांना सांगितलं अहो किती भोळे आहेत तुम्ही. महापार्वती गोड बोलतो गडा. महापार्वतीने सांगितलं अहो एवढे भोळे. अहो तुम्ही एक वस्त्र परिधान केले एक साडी परिधान केली त्याच्या भेटीसाठी आला. भगवान भोलेनाथाने सांगितलं अगं तुला काय सांगावं. हे जीव आणि शिवाचं मिलन आहे. या पलीकडे काय तत्व असेल. हा परमानंद आहे. एकदा गोड भजन करा कथेला प्रवेश करू. काली कमली वाला
मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। काली तू मेरा यार है, मेरा दिलदार है, तू मेरा यार है, मेरा दिलदार है, तू मेरा यार है, मेरा दिलदार है, मेरा यार है, मेरा दिलदार है। काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है। ओ काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है।
हॅलो 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 रामकृष्ण आहे. सगळ्या मायबापांना एक विनंती आहे, उद्या रुक्मिणी स्वयंवर आहे. उद्याची काय प्रत्येकाची नशा वेगळीच असते. परवाच्या दिवशी सुदाम तेव्हाचं चरित्र आहे, ग्रंथाची समाप्ती आहे. त्या दिवशी समाप्तीच्या निमित्तानं मोठी मोठी माणसं येणार, मोठे मोठेच बोलून जाणार, त्याच्यामध्ये काय वाद नाही. पण मी एक आज महत्वाची सूचना देतो तुम्हाला. आपणाला फार भाग्याने पुरुषोत्तम मास मिळालेला आहे. आणि त्यातल्या त्यात पुरुषोत्तम मासामध्ये ही भगवत कथा मिळाली. भागवत कथा मिळाली, त्यामध्ये कथाकार मिळाला, हे तुमचं आमचं विशेष भाग्य आहे. माऊलींची एक ओवी आहे, बालकाच्या धनी धायजे का शिष्याच्याने झालेपणे होईजे, हे प्रसवती जाणते का श्री गुरुला. लेकराचं पोट भरलं हे मायला समजत आणि माय तृप्त होते. शिष्या परिपूर्ण झाला हे गुरुला समजले की गुरु तृप्त होऊन जाते आणि असे विशेष अशा प्रकारचा आशीर्वाद देते. आजचं रामायण मला कल्पना आहे, माझ्या अवस्थेतून बोलतो महाराज. आमचे महाराज आज रामायण करत नाही, कथा करत नाही. आजचे महाराज आज कथा त्यांचे गुरु महाराज करतात, कारण गुरुच्या प्रसादाची कथा आहे. एक गुरु एक असं पात्र पाहते महाराज. आपण शेतकरी ते पेरते वेळेस साड्याच्या मुखातून पेरलेलं सरळ उगवते, तशा पद्धतीनं कुणाच्या मुखातून कथा करून घ्यायची, हे गुरु महाराजांची कृपा असते महाराज. माऊली लावून हात पुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी. आमच्या गावोबा महाराजावर जनार्दन नाथ महाराजांनी कृपा केली. आणि नाथ महाराज गेल्याच्या नंतरही एका जनार्दनी या नावानं पूर्ण रामायण केलं. मी केवढे अशा प्रकारचे चिकित्सक अशा प्रकारचा वक्त्याला सांगतो महाराज, तुम्ही नाथ महाराजांची ओवी आणि गावाची ओवी कोणती हे मग सांगा, अजिबात ओळखायला जात नाही महाराज. हे गुरुकृपेचं फळ आहे, गुरुकृपेचं फळ आहे. त्याच्यासाठी सेवा करावी लागते महाराज. गुरुकृपा फुकट मिळत नाही महाराज, कुठेतरी घासावं लागते. आमच्या माऊलीचे योग आहे, ओहळे हे जे करावे, जे गंगेचे अंग टाकावे. मग गंगा न व्हावं तरी काय करे. मग एकदा गंगा सिंधू शिव गेली, पावताची समुद्र झाली, तैशी भक्ता सेद दिदली निजपदाची. एकदा लेंडवळ वाहत वाहत गंगेला गेले की ती गंगा झाली, आणि गंगा एकदा समुद्राला मिळाली की समुद्र होऊन गेली. ती माग अशा प्रकारचं कमी ठेवीत नाही. तशा प्रकारचा शिष्यानं साधना करावा, गुरु संतुष्ट व्हावा, आणि गुरुनं दिलेला प्रसाद आपणच आपणासारखे करीत जातात. अशा प्रकारचं सामर्थ्य आमच्या महाराजांनी खऱ्या अर्थाने. मला वाटते महाराज भागवत कथाकार म्हणण्यापेक्षा गुरुसेवक म्हणायला मला हट्ट लाज वाटत नाही महाराज, कारण हे गुरुसेवेमध्ये एवढं फळ आहे. जगात फळ देत फळ असत तर महाराज गुरुसेवेचं फळ आहे. मग गुरु अशा प्रकारचा प्रसाद दिल्यामुळं महाराजांच्या मुखातून हे गुरुमुखातून होत असलेली कथा हे गुरुचा प्रसाद आहे, अमृतवाणी आहे. आणि त्याच्या पाठीमाग गुरु सहज प्रसाद देत नसतो महाराज, गुरु सहज प्रसाद देत नसतो. पात्र पाहतो, त्यांची साधना पाहतो, आणि साधना पाहून त्यांच्यावर अशा प्रकारचं कृपा करतो महाराज. किती दिवस सेवा केली असेल, निर्व्याज्य सेवा, आणि ते गेल्याच्या नंतरही निर्व्याज्य सेवा अशा प्रकारचं केली तरच सद्गुरूची कृपा होत असते महाराज. आम्हाला कल्पना आहे, आमच्या नांदेडमध्ये खाली काय रामदासी नेरळकर महाराज होऊन गेले महाराज. त्यांनी गोरठेकर आनंद महाराजांचा अनुग्रह घेतले. मग त्यांनी कीर्तन करायला सांगितले आणि कीर्तन केले. कीर्तन केल्याच्या नंतर कितीतरी दिवस झालेली कीर्तनाची पिदागी गुरु महाराजांकडे यायची. मग गुरु महाराज सांगितले, महाराज मी आता तुमच्यावर तृप्त आहे, तुमच्या पाठीमागे व्यवहार आहे, लेकरं बाळ आहे, आणि ताईच्या अनंताची पिदागी तुम्ही वापरा, माझा आशीर्वाद तुम्हाला. मग इतका शेवट गोड झाला, इतका शेवट गोड झाला महाराज त्यांचा. महाराज गेले तरी महाराजापेक्षा उत्सव मोठे मोठे त्यांचे मुलं करायला लागले. हे गुरुचा प्रसाद असतो महाराज. व्यक्ती जात असतो, आशीर्वाद जात नसतो महाराज. व्यक्ती गेला तरी आशीर्वाद राहत असतो, ते पिढ्यान पिढ्या अशा प्रकारचा असतो महाराज. मग एक आहे महाराज,
तुटतं तिचा ढेकूर जेवण झालं की तुटतं तिचा ढेकूर येत असतो आणि अशा प्रकारचं पूर्ण सेवा झाली की कृपेने साधू कृपा करून आशीर्वाद देतो आणि त्या आशीर्वादाचं फळ उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी आयशी कीर्तनाची कीर्ती ज्यांची हे गुरुसेवेचं फळ आहे. आमच्या महाराजांनी गुरुसेवा केलेली आहे. जीवनामध्ये वैराग्य अशा प्रकारचं संपादन केले. आता व थोडीशी झलक सांगितली महाराज कशा पद्धतीने वागावं लागतंय. कशा पद्धतीने वागल्याच्या नंतर अशा प्रकारचा जीवनामध्ये थोडी जरी अवस्था असली माऊली सांगतात जैशी दीपकरिका धाकुटी बहुतेजाचे प्रगती तशी सद्बुद्धी या ठोकटी म्हणणे. आयुष्यामध्ये थोडी जरी सद्बुद्धी झाली आणि त्या सद्बुद्धीला तेवढ ठरण्यासाठी जीवनाचं जेवण व्यथित गेलं तरी हरकत नाही पण मार्ग सोडायचा नाही. गुरुसेवा झालीच पाहिजे. त्या पद्धतीने आमच्या गुरु महाराजांनी सेवा केली. त्या गुरुसेवेचं फळ मुखात अशा प्रकारचं प्रत्यक्षात अमृत व्हायला लागलं. त्याच्यापेक्षा मला काय बोलता येत नाही. काय मिळते पुरते आदित्य सत्य करून यावे तुमचे. माऊलीची सेवा आहे, गुरु महाराजांची सेवा आहे. महाराजांच्या संबंधाने मला तेवढासा काही परिचय नाही पण थोडं अशा प्रकारचं कारण माणसं संबंधाने कळत असतात. माणसं कळायचे म्हणजे संबंधाने कळत असतात. तशा प्रकारची महाराजांची भक्ती मला थोडी कळाली. महाराज म्हणजे वैराग्य मूर्ती आहेत. आता पुराणातलं वैराग्य सांगणं वेगळं पण प्रत्यक्षात अनुभवाला आलेलं प्रत्यक्षात डोळ्यानं बघितलं हे विशेष अशा प्रकारचं असते. अशा प्रकारचं महाराज ही मूर्ती वैराग्याची मूर्ती अन्न जाते इतरांचे अशा प्रकारचे भोग जाते. अशा प्रकारचे महाराज खूप त्यांच्या जीवनामध्ये खूप उद्या काही मला बोलता येणार नाही म्हणून भगवंताला कृष्ण परमात्म्याला मी अशीच विनंती करीन आमच्या महाराजांकडनं उत्तर अशा प्रकारची महाराज साधना व्हावी. आणि ते साधना म्हणजे गुरु महाराजांच्या मुखातून त्यांच्या संबंधाला अशा प्रकारच्या जगामध्ये एक आहे महाराज काय थोरपणा मला सांगितले ते जगात हा कुठे होईते जवळी माझे जे आहे ते माझ्या गुरु महाराजच आहे म्हणजे याच्यामध्ये सर्वस्व आलं महाराज. पण आमचे सगळे आमच्या महाराज त्या उपस्थितले म्हणून अशा प्रकारचे महाराज मृत्यू मला माणसं थोडीशी मला कळतात त्याच्यामुळे मी बोललो ती झालेली सेवा मलाही कळालं महाराज फार बोलू नका मी त्याकडे टाळी वाजली झालेल्या सेवाबद्दल क्षमा करा. धन्यवाद. जय जय